कोकणातील अग्रेसर दैनिक असलेल्या रत्नागिरी टाइम्सने मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाचे खणखणीत वृत्तमालिकेच्या माध्यमातून वाभडे काढल्यानंतर या कामावरून विधान परिषदेतही तीव्र पडसाद उमटले। सदस्य विक्रम काळे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून प्रश्न विचारला, त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही। त्यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षातील सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर सडकून टीका केली। विधान परिषदेमध्ये रणकंदन माजले। अखेर सभापती नीलम गोरे यांनी गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब केले, तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करीत सभात्याग केला। विरोधी पक्षातील अनिल परब, भाई जगताप, सचिन अहिर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली। मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाची पोलखोल करणारी रत्नागिरी टाइम्सची वृत्तमालिका सर्वत्र गाजते। महामार्गवाल्यांची पनवती, ग्रामस्थांच्या घरात चिखलमाती या मथळ्याखाली गेल्या 5 दिवसांपासून रत्नागिरी टाइम्समध्ये खणखणीत शब्दात वृत्तमालिका प्रसिद्ध होते। या वृत्तमालिकेचीच संपूर्ण कोकणात चर्चा सुरू आहे। विधान परिषदेमध्येही मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न गाजला। राज्य रस्ता आहे, हा जो हायवे आहे हा पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये आता सुदैवानं हे खातं पुन्हा गडकरी साहेबांकडे आलेलं आहे। तेव्हा गडकरी साहेब पुढील महिन्यात या मुंबईमध्ये येऊन आपल्या राज्यातल्या आढावा घेणार आहेत, जे अपूर्ण काम आहेत। त्यामुळे या बाबतीमध्ये आढावा घेऊन हे काम किमान हे वर्ष संपण्याच्या अगोदर पूर्ण होण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण काय उपाययोजना करणार आणि ते ठोस उपाययोजना आपण या ठिकाणी सांगणार का? चला सन्माननीय चव्हाण साहेब बोला। सन्माननीय प्रेझेंटेशन करणार आहे तुम्हाला। सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला ही वस्तुस्थिती खरी आहे। सदरचा रस्ता जो आहे, हा रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्यावेळेच्या काळामध्ये नॅशनल हायवेला हा वर्ग करण्यात आला आणि वर्ग केल्यामुळे त्याचा बीओटी तत्वावरती करण्याच्या संदर्भातलं धोरण हे त्यावेळेच्या काळामध्ये करण्यात आलं। जेव्हापासून या रस्त्याच्या कामाला जी आपण म्हणतो हा 550 किलोमीटरचा असणारा रस्ता आहे, यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने 10 पॅकेजेस हे करण्यात आले होते आणि या 10 पॅकेजेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यावेळेची असणारी अनेक अडचणी यामध्ये होत्या। ज्यावेळेला रस्ता याचं चौपदरीकरण करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला त्यावेळेच्या काळामध्ये मी कोणाला दोष देणार नाही, परंतु त्यावेळेला सुद्धा त्या चौपदरीकरण करत असताना तिथे असणारं भूसंपादन जे आहे या प्रक्रिया त्यावेळेच्या काळामध्ये पूर्ण केल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स होते त्या कॉन्ट्रॅक्टर्स लोकांनी सगळ्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये ज्या कामाला सुरुवात केली त्या कामाला सुरुवात केल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत कायदेशीर प्रक्रियेमध्ये हा रस्ता बऱ्याच वेळेला कोर्ट आणि याच्यामध्ये अडकत राहिला। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आपण त्यामध्ये आणि आदरणीय गडकरी साहेबांनी सुद्धा त्यामध्ये जातीने लक्ष घालून नव्याने यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे म्हणून काय काय करता येऊ शकतं म्हणून पॅकेज वाईज त्यामध्ये जे जे बदल करायला हवेत ते बदल करण्याचा प्रयत्न केला। पहिल्यांच्या 2 पॅकेजेस जे आहेत ते सुप्रीमोकडे होतं, ते कोर्टामध्ये होते। त्यांनी त्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांची वागणूक होती, कोर्ट आणि ती लोक सगळीजण भांडतायत, परंतु त्यांना आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं जे कोर्टामध्ये करायचे ते करा, परंतु हा रस्ता आणि रस्त्याच्या कामाला तुम्ही कुठे अडवणूक करू नका या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता पहिलं पॅकेज जे आहे जे पनवेल पासून सुरू होतं, पनवेल पासूनचं असणारं जे पहिलं पॅकेज आहे ते 42 किलोमीटरचं पॅकेज आहे। हे 42 किलोमीटरचं पॅकेजमध्ये पूर्ण दोन्ही बाजूचा जो रस्ता आहे, दोन्ही बाजूचा असणारा रस्ता जो आहे त्याला व्हाईट टॉपिंगने पूर्णच्या पूर्ण रस्ता कंप्लीट झालाय। बाजूचे असणारे त्याचे सर्व्हिस रोड जे आहेत त्या सर्व्हिस रोड जवळजवळ 5 ते 7 किलोमीटरचे खालचे असणारे सर्व्हिस रोड त्याचं काम फक्त थोडंसं प्रलंबित आहे, परंतु हायवेचं जे काम आहे 42 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे। उरलेला नंतरचा जो रस्ता आहे तो रस्ता जो आहे तो कासूपासून पुढचा असणारा जो रस्ता आहे त्याही रस्त्याचं काम पूर्णच्या पूर्ण दोन्ही बाजूने असणाऱ्या रस्त्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे। त्याला फक्त त्याच्यामध्ये जे ब्रिजेस आहेत, छोटे आणि मोठे जे ब्रिजेस आहेत ते एका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं होतं आणि ते काम दुसरीकडून आणि त्याला ब्लॅकलिस्टेड त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता ते काम आणि त्या सगळ्या कामाला दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरला नव्याने काम दिलंय। केटी म्हणून जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो सुद्धा त्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे, परंतु त्याचे असणारे साईडचे पूर्णच्या पूर्ण रस्ते की ज्याला पूल आहेत त्या पुलाच्या बाजूचे सगळे रस्ते हे पूर्ण केले आहेत। त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा
त्या रस्त्याने जाणारा पर्यायी रस्ता ज्याला म्हणतात, की जो माणगाव पासून येणारा रस्ता आहे, की ज्याला अडचण येऊ नये, तो माणगावचा रस्ता संपूर्ण झालेला आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा तिथून येणारा पालीकडून येणारा रस्ता जो आहे तो सुद्धा आता रहदारीसाठी अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे त्याला असणारी ट्रॅफिक किंवा त्याला काही अडचण येऊ शकते का, तर आता सद्यस्थितीत हे 84 किलोमीटरच्या कामाला कुठेही अडचण येणार नाही अशी परिस्थिती आहे. पुढचं जे पॅकेज आहे ते चेतक म्हणून कंपनीला दिलेलं पॅकेज होतं. त्याला बायपास जो आहे माणगावचा, त्या माणगाव बायपास जो आहे त्या माणगाव बायपासचं काम जे आहे त्याला सुद्धा तो चेतकनी ते काम करत नसल्यामुळे त्याला सुद्धा ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे केंद्राच्या सरकारने तसं ठरवलं की आचारसंहितेच्या नंतर तो बायपासचं जे टेंडर आहे ते काढलं जाईल. परंतु माणगाव शहरामधून जो रस्ता आहे तो माणगाव शहरामधून रस्ता जो आहे तो दुतर्फा जो करणं गरजेचं होतं. तो शहरात थोडीशी ट्रॅफिक होते म्हणून मग त्या ठिकाणी सुद्धा वॉर्डन्स लावण्याच्या संदर्भात 100 वॉर्डन्स लावण्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आम्ही केंद्रातून असणाऱ्या नॅशनल हायवेच्या सर्व ऑथॉरिटीजना सांगितलंय, त्याची परवानगी मिळाली आहे आणि आतापर्यंत 20 ते 22 वॉर्डन्स जे आहेत ते जागेवरती गेलेले आहेत. त्यामुळे पुढचा जो रस्ता आहे त्याच्यानंतरचं असणारं जे पॅकेज आहे LNTचं पॅकेज आहे ते LNTचं पॅकेज पूर्णच्या पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतरच्या काळामध्ये फक्त या पॅकेजमध्ये असणार एक पॅकेज जे आहे त्याच्यामध्ये डिस्प्यूट आहे. हे ज्यांनी कोणी पॅकेज घेतलं होतं म्हणजे रत्नागिरीच्या नंतरचा जो भाग आहे त्या रत्नागिरीपासून नंतरचा जो भाग आहे त्या पॅकेजमध्ये ज्यांनी पॅकेज घेतलं होतं त्याने पॅकेज ते दुसऱ्याला दिलं, दुसऱ्याने तिसऱ्याला दिलं, तिसऱ्याने आता चौथ्याला दिलंय. त्यामुळे हे सगळे देणारे घेणारे हे सगळे जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी जी आहेत यांचा सगळ्यांचा, हे चांगल्या भाषेत सांगायचं तर यांचा सगळ्यांचा बाजार उठलेला आहे. त्यामुळे यांचा सगळ्यांचा बाजार उठलेला असल्यामुळे ही सगळी मंडळी नाहक सरकार आणि सरकारच्या या सगळ्या अडचणीमध्ये प्रत्येकाला अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मग गडकरी साहेबांनी या संदर्भात काय विचार केला की हे संपूर्ण यांना जर ब्लॅकलिस्टेड केलं तर हे चालण्यासारखं आहे का, तर या सगळ्यांना ब्लॅकलिस्टेड करून चालण्यासारखं आहे का या संदर्भातला संपूर्ण विचार करून गडकरी साहेब या संदर्भातला ठोस निर्णय घेत आहेत. कारण आता जो काम करतोय ते जेएम म्हात्रे काम करतायत. त्या जेएम म्हात्रेला हुजूर म्हणून जी कंपनी आहे ती पैसे देत नाही आणि हुजूर म्हणून जी कंपनी आहे ती तिसऱ्याची एकाची कंपनी आहे की तिला गडाख म्हणून आहे तिला ते पैसे देत नाही. एक दुसऱ्यावरती हे एवढे डिपेंडेंट आहेत की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या बँका, ज्या वित्तीय संस्था की ज्यांनी ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्या पद्धतीने त्या वेळेला पैसे हे प्रोव्हाइड केले याचा जर लोड आपण पाहिला तर लोड तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्या वित्तीय संस्था ज्या आहेत की त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून दिलं, कसं दिलं, या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार करणं. मी एक कोकणातला आहे त्यामुळे माझ्यासारख्याला काय वाटतं की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झाला पाहिजे. परंतु पूर्ण होण्यासाठी या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी एक धोरणात्मक दृष्ट्या या सगळ्यांना कुठेतरी चाप लावणं अत्यंत गरजेचं आहे. आता जो हुजूर म्हणून आहे कधीतरी आपण त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे की हा हुजूर म्हणून की हुजूर काय जो कंपनी आहे ही कंपनी नक्की चालवतो कोण याच्या कधीतरी खोलामध्ये विरोधी पक्षांनी सुद्धा गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी का करायला पाहिजे. एकच मिनिट शिंदे साहेब पूर्ण होऊ द्या. ऐका शांतता म्हटलं उत्तर द्या. मला मुंबई गोवा करणं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी का सांगतोय थांबा, शांत बसा. ऐका शिंदे साहेब मी का म्हणतोय ना त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे, त्याचं उत्तर सुद्धा तुमच्याकडे आहे. पण मी एक का सांगतोय, अनिल परबजी इथेच आहेत, आम्ही सगळीजण कोकणातले आहोत. आम्हाला काय कळतंय की या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी मंडळी आहेत ना हीच मंडळी अतिशय वाईट आहेत की ज्यांनी या रस्त्याची पूर्णच्या पूर्ण या सगळ्या प्रक्रियेची वाट लावली. ह्याचं कारण काय, तर याचं कारण एकमेव आहे की त्या वेळेचे असणारे सगळेच्या सगळे अधिकारी वर्ग आहेत. माझं हे सांगण्याचं तात्पर्य काय की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते त्याचा पार्ट आहेत. त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे या संदर्भातलं गडकरी साहेब असं म्हणालेत ते मुंबईच्या संदर्भामध्ये म्हटलंय की हे जे पॅकेज आहे या पॅकेजच्या संदर्भात ते योग्य निर्णय घेणार आहेत. परंतु पुढचा असणारा राजापूर पासून पुढचा असणारा सिंधुदुर्गातला रस्ता हा अतिशय सुस्थितीमध्ये त्याच्यात काही अडचण नाही. शिंदे साहेब
चव्हाण साहेब सचिन भाऊ ऐकून घ्या. चव्हाण साहेब कन्क्लूड करा. मुंबई कन्क्लूड करा. अहो थांबा. चव्हाण साहेब कन्क्लूड करा. चला. ज्यांनी प्रश्न विचारला, सचिन भाऊ ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना सविस्तर उत्तर अपेक्षित हे आहे. बस सभासद उभे राहून कागदपत्र खाली बसा. खाली बसा. चव्हाण साहेब कन्क्लूड करा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.